आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. किरण सामंत यांचे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून माघार. किरण सामंत यांच्याकडून आधी माघारीचं ट्विट, मात्र नंतर हे ट्विट डिलीट. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे यांना उमेदवारी घोषित होण्याची शक्यता. भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाची चर्चा. शिवसेनेची उर्वरित उमेदवारांची यादी आज येणार. मंत्री संजय राठोड यांची माहिती. वरिष्ठांनी आदेश दिले तर लोकसभा निवडणूक लढवणार. संजय राठोडांची माहिती. जळगावातून भाजपला मोठा धक्का बसणार. भाजपचे खासदार उन्मेष पाटील आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. हिंगोली लोकसभेच्या उमेदवारीवरून हेमंत पाटील आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. हेमंत पाटील हिंगोलीचे घोषित उमेदवार, मात्र भाजपच्या विरोधानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. जसा मला श्रीकांत तसा माझा हेमंत. मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्गार. मुख्य प्रवाहातून हेमंतला बाजूला जाऊ देणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र काही चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. आज संध्याकाळपर्यंत निर्णय येईल. हेमंत पाटलांची प्रतिक्रिया. 3 जागांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठका. नाशिक, हिंगोली आणि यवतमाळ वाशिमबाबत चर्चा. भावना गवळी यांच्या उमेदवारीबाबत साशंकता कायम, तर हेमंत पाटील यांच्या हिंगोलीच्या जागेबाबत देखील बैठक. सूत्रांची माहिती. शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार. रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार. वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रामदास तडस आज उमेदवारी अर्ज भरणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अकोल्यातून अनुप धोत्रे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात. हिंगोलीतून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अंबादास दानवे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित राहणार. अमरावतीमधून रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. राजेंद्र गवई हे माजी राज्यपाल रासू गवई यांचे सुपुत्र. वंचितची लोकसभेची 3री यादी जाहीर. पुण्यामधून वसंत मोरे यांना संधी, तर नांदेडमधून अविनाश बोसेकर, परभणीतून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी, तर छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान निवडणुकीच्या रिंगणात. 25 वर्ष ज्या पक्षामध्ये होतो त्या ठिकाणी मला न्याय मिळाला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी मला तिकीट देऊन न्याय दिला. वसंत मोरे यांचा मनसेवर निशाणा. बारामतीमध्ये वंचितनं पाठिंबा दिल्याबद्दल आभार. माझ्याविरुद्ध उमेदवार न देता मला पाठिंबा दिल्याबद्दल वंचितचे आभार. सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट. अकोल्यातील उमेदवारीबाबत काँग्रेससोबत चर्चा करणार. शरद पवारांचं वक्तव्य. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर काँग्रेसचा उमेदवार. काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी. हेमंत गोडसे यांच्याबाबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मोठा गौप्यस्फोट. हेमंत गोडसेंची 3 माणसं माझ्याकडे आली होती, आम्हाला पदरात घ्या असं म्हणाले. बडगुजर यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या मेळाव्याला विजय करंजकर यांची अनुपस्थिती. ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्यानं विजय करंजकर नाराज. त्यामुळे विजय करंजकर बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा. यंदा मी हॅट्रिक करणार. विशाल पाटील, तुम्ही पळ काढू नका, मैदानात उतरा. सांगली लोकसभा उमेदवार संजय काका पाटलांचं आव्हान. आदित्य ठाकरे आज ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर. विक्रोळी आणि मानखुर्दमधील शाखांना भेटी देणार. उत्तर प्रदेशातील 2ऱ्या आणि 3ऱ्या टप्प्यातील मतदानानंतर मनसेचा निर्णय. युतीतील उमेदवार मतदानानंतर कदाचित मनसेला भाजपसोबत घेईल. भाजपकडून तशा चर्चा. मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा पहिला टीजर समोर. महाराष्ट्रालाच नाही तर राजकारणात देखील नवनिर्माणाची गरज. टीजरमध्ये उल्लेख. 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेच्या मेळाव्याचं आयोजन. परभणीमध्ये प्रचारादरम्यान महादेव जानकर यांच्याकडून चाय पे चर्चा. मोठ्या सभांऐवजी मतदारांना प्रत्यक्ष भेटून जानकरांची चाय पे चर्चा. सध्या देशामध्ये हिटलरशाही सुरू असून लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला जनतेचं समर्थन मिळतंय. शरद पवार गटाच्या नेत्या फौजिया खान यांचं परभणीमध्ये वक्तव्य.